नमस्कार बंधू भगिनींनो, सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले श्री मनाचे श्लोक हे आत्मज्ञान, सदाचार, भक्ती आणि मन शुद्धी यांचे अमूल्य मार्गदर्शन आहे. ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे अमृत वचन आहेत. या व्हिडिओमध्ये मी मनाचे श्लोक अर्थ आणि संदेशासह सादर केले आहेत, जे आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देतील आणि मनाला शांतता प्रदान करतील. म्हणून दररोज सकाळ संध्याकाळ ऐका. जर तुम्हाला अध्यात्म, प्रेरणा आणि संत वाङ्मय आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओला सुरुवात करू. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक 131. भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. श्लोकाचा अर्थ. श्रीराम एक वचनी, एक बाणी आणि एक विचारी होते. त्यांच्या वाणी, विचार आणि कृतीमध्ये एकरूपता होती. त्यांच्या आदर्श आचरणामुळे सर्व लोकांचे कल्याण झाले. श्लोकातून मिळणारा संदेश. श्रीरामांचा आदर्श घेऊन सत्य, संयम आणि सदाचाराने जीवन जगा. विचार, वाणी आणि कृती शुद्ध ठेवा. श्लोक 132. विचारूनी बोले, विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले, बरे शोधल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. श्लोकाचा अर्थ. विचार करून बोलावे आणि सावधपणे वागावे. सत्य तपासल्याशिवाय बोलू नये. आपले आचरण शुद्ध व नीटनेटके ठेवावे. श्लोकातून मिळणारा संदेश. बोलताना विवेक ठेवा आणि जीवनात सदाचाराने वागा. श्लोक 133. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. श्लोकाचा अर्थ. हरिभक्त, वैराग्यवान आणि ज्ञानी संतांच्या संगतीने मनातील निश्चय दृढ होतो. त्यांच्या दर्शनाने पुण्य मिळते आणि त्यांच्या वचनांनी शंका दूर होतात. श्लोकातून मिळणारा संदेश. संतांची संगत जीवनाला योग्य मार्ग आणि ज्ञान देते. श्लोक 134. नसे गर्व आंगी, सदा वीतरांगी, क्षमा शांती भोगी, दया दक्ष योगी, नसे लोभ नाक्षो, मना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणिजे योगी राणा. श्लोकाचा अर्थ. खरा योगी अहंकार, लोभ आणि क्रोधापासून दूर असतो. तो क्षमाशील, शांत
दयाळू आणि समाधानी असतो. श्लोकातून मिळणारा संदेश: अहंकार सोडून क्षमा, शांती आणि दया अंगीकारावी. श्लोक 135. धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. श्लोकाचा अर्थ: सज्जनांची संगत धरल्याने वाईट विचार बदलतात, सद्बुद्धी येते आणि जीवन योग्य मार्गावर जाते. मोठ्या संकटावरही मात करता येते. श्लोकातून मिळणारा संदेश: नेहमी चांगल्या संगतीत राहा, ती जीवनाला सन्मार्ग दाखवते. सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले श्री मनाचे श्लोक हे आत्मज्ञान, सदाचार, भक्ती आणि मन शुद्धी यांचे अमूल्य मार्गदर्शन आहे. ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे अमृत वचन आहेत, जे आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देतील आणि मनाला शांतता प्रदान करतील. म्हणून दररोज सकाळ संध्याकाळ ऐका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.